रात्री प्रवास करत असाल तर थांबा, हा व्हिडिओ पूर्ण पहा। पुण्यामध्ये एका रात्री 3 अशा घटना घडल्यात की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली। पुण्यामध्ये 3 घटना घडल्यात ज्यामध्ये रात्री प्रवास करणाऱ्या कुटुंबांना टार्गेट करून एक असा सापळा रचला, एक असं प्रॉपर प्लॅनिंग करून असं आयुष्य बर्बाद केलंय की ज्यामुळे सगळ्यांची झोप उडाली। पहिली घटना जी साधारणपणे रात्रीच्या 10 वाजता घडली, तर दुसरी घटना ती आहे साधारणपणे सायंकाळी 6 वाजता, तर तिसरी घटना तुमचा विश्वास बसणार नाही, ती सायंकाळी 6 वाजता घडली। आता तुम्ही म्हणाल आम्ही तर लवकर घरी येतो, पण 6 वाजायच्या आत शक्यतो कोणी घरी येत नाही, त्यामुळे 6 नंतर जरी तुम्ही प्रवास करत असाल तर तिसरी घटना पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। पहिली घटना, जे लोक 9-10 नंतर घराबाहेर पडतात किंवा घरी येतात अशा लोकांसाठी खरं तर रात्रीचे 10 वाजले होते। पुण्यामध्ये एक तरुण त्याच्या बाईकवरून पुण्यातील बाणेर रस्त्यावरून जात होता। अचानक त्याच्या समोर एक दृश्य दिसतं, एक मुलगा एका मुलीसोबत जोराजोरात भांडत होता, तिला तो मारत देखील होता असं दृश्य त्याला दिसलं। तो मुलगा त्या मुलीला धक्काबुक्की करत होता। रस्त्याच्या कडेला एक प्रसंग सुरू होता आणि जो पीडित मुलगा आहे तर तो गाडीवरून चालला होता। आता त्याला माहिती नव्हतं, त्याला वाटलं रस्त्यावर काहीतरी प्रकार चालू आहे, पण पुढल्या 5 मिनिटात त्याच्यासोबत काय होणार होतं त्यालाच त्याची कल्पना नव्हती। त्या तरुणाच्या मनात माणुसकी जागी झाली। त्याने ते दृश्य पाहिलं, त्याला वाटलं अरे का असहाय्य मुलीला एक मुलगा त्रास देतोय। त्याने लक्षपूर्वक पाहिलं काय चाललंय, त्याच्या निदर्शनास येते एक असहाय्य मुलगीला एक मुलगा त्रास देतोय, धक्काबुक्की करतोय, भांडण करतोय। तो गाडीला ब्रेक दाबतो, गाडी स्टँडला लावून तिथे जातो, त्या मुलाला आणि मुलीला थांबवतो। थांबा, काय झालंय तो विचारतो। त्याने विचारता क्षणी मुलीबरोबर बाचाबाची करत असणारा जो मुलगा आहे तो मुलगा थेट धूम ठोकतो। आता बाईकवरून उतरलेला जो तरुण आहे ज्याने त्या मुलीची मदत केली असं त्याला वाटतं की आपल्याला पाहून घाबरून तो पळून गेला। त्याला वाटतं मी चांगलं काम केलं, माझ्या बोलण्यामुळे या मुलीला होत असणारी जी छळ आहे तो थांबला। पण एका सेकंदातच त्याच्याबरोबर जी घटना घडते ती ऐकून तुम्ही थक्क व्हाल। आता ही घटना 10 वाजता घडली। खरं तर त्या मुलीला मदत करायला गेला होता, तो मुलगा तिथून पळून गेला। आता कदाचित तुम्हाला वाटलं असेल याच्यात काय वेगळं आहे, पण लक्षात घ्या इथून पुढे सगळा गेम सुरू होणार होता। ही घटना तर विचित्र आहे, पण त्यानंतरची दुसरी आणि तिसरी घटना ही त्याही पेक्षा विचित्र आहे, कारण की त्याच्यामध्ये सायंकाळी 6 वाजता भर उन्हात घटना घडलेली आहे। खरं तर या घटनेमध्ये झालं असं, ती मुलगी त्या ठिकाणी शांत बसली, त्या मुलाला तिने थँक्यू म्हणण्याऐवजी ती मुलगी 2 फूट मागे सरकली आणि किंचाळायला लागली। ती ओरडायला लागली या माणसाने मला मारलं, माझी छेड काढली आणि त्या ठिकाणी ती त्याच तरुणाला ज्याने तिला वाचवलं होतं त्याच तरुणाला ती म्हणू लागली, आरोप करू लागली की हा याने माझा छळ केलाय। ताबडतोब 5-6 लोक गोळा झाले। ते लोक गोळा होतात, त्यातील एक जण म्हणतो पोलिसांना फोन करा, तोपर्यंत याला चांगला चोप द्या। तो बाईकवरचा तरुण हतबल होतो, माणुसकी दाखवायला गेला आणि अडकला। तो त्यांना सांगत असतो बाबांनो हिला मी वाचवलं आहे, पण ते ऐकून घेत नाही। ती मुलगी रोखटोकपणे म्हणते माझ्याशी वाईट वागलाय, मला याने माझ्यासोबत मारहाण केली, माझी छेड काढली। तो तरुण सांगतो माझं असं काहीच नाहीये, पण त्या 5 जणांतील एक तरुण म्हणतो थांब मी पोलिसांनाच फोन लागतो। मग त्यानंतर ती अगदी बारीक आवाजात म्हणते जर सगळं मिटवायचं असेल तर मला 25,000 रुपये दे। आणि त्याच वेळेस त्या बाईकवरून उतरलेल्या तरुणाच्या लक्षात येतंय की ही घटना हा सगळा प्लॅन होता, आपल्याला फसवण्यासाठी एक जाळं विणलं होतं, त्या जाळ्यात आपण अडकलो। ती मुलगी, तो मुलगा आणि आलेले 5 जण हे त्या फसवणुकीमधले पात्र होते। आता तुम्ही म्हणाल आम्ही जर असं दिसलं तर आम्ही थांबणारच नाही, आमच्या बरोबर तर असं काही घडणारच नाही। तर दुसरा प्रसंग तुमच्यासाठी आहे, अतिशहाण्या लोकांसाठी जे माणुसकी जास्त दाखवतात त्यांच्यासाठीचा दुसरा प्रकार, ज्यामध्ये एका मोठ्या किराणा दुकानाबाहेर, एका मोठ्या सुपर शॉपी बाहेर काय होतं, एक व्यक्ती किराणा घ्यायला आलेला असतो, त्याची पत्नी, मुलं पण असतात। आता किराणा घ्यायला तो व्यक्ती साधारणपणे 5 ते 6 किंवा 7च्या दरम्यान त्या ठिकाणी गेलेला असतो। आता त्यावेळेस काय होतं, 2 महिला आणि एक युवक त्याच्याकडे येतात, एक रजिस्टर त्यांच्या हातात असतं आणि त्यांना म्हणतात सर आम्ही अनाथ आश्रमांसाठी काम करतो, आमचे एक सेवाभावी ट्रस्ट आहे, आम्हाला काही डोनेशन नको, आम्हाला एकही रुपया नका देऊ, आम्हाला फक्त या दुकानातून काहीतरी वस्तू घेऊन द्या। आता पहा, मागच्या किस्स्यामध्ये मुलीला वाचवायच्या नादात, माणुसकी दाखवायच्या नादात तो मुलगा फसला होता। आता इथे कुटुंब होतं, इथे तर गर्दी होती, कोणीच नव्हतं। आता कोणाला वाटेल हे काय 100-200 रुपयाची वस्तू दिली म्हणजे सगळा विषय मिटेल, पण पुढे गेम बदलणार होता। मग आता त्याही व्यक्तीच्या अंगातला देव माणूस जागा झाला, त्याला वाटलं अनाथ मुलं आहे, ही लोक तर पैसे मागत नाहीत म्हणजे ही लोक चांगली असतील, जर पैसे मागितले तर कदाचित आपल्यासारख्याने काय केलं असतं, त्यांना म्हटलं असतं पैसे नाहीये पण एखादी वस्तू घेऊन द्या, आमच्या अनाथ मुलांना काहीतरी खायला मिळेल। मग तो म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला तांदूळ घेऊन देतो, पण ते लोक लगेच म्हणतात नाही सर
आम्हाला 15 लिटर तेलाचा ड्रम घेऊन द्या. आता तो व्यक्ती तिथं बुचकाळ्यात पडतो. 15 लिटर तेलाचा ड्रम जर म्हटलं तर साधारणपणे 3 ते 4 हजार रुपयाचा खर्च येईल. त्याला वाटतं बाबा अर्धा किलो 1 किलो तांदूळ दिलं तर भागून जाईल. पण तो व्यक्ती म्हणतो नाही नाही तसं नाही जमणार. तर ते आरेरावी करू लागतात. त्याला बळजबरीनं तो तेलाचा डबा घ्यायला लावतात आणि अन्यथा ते म्हणतात आम्ही आरडाओरडा करू, तुमचा व्हिडिओ काढू. आसपास बघणारी माणसं लोक जमा होतात. ते पण म्हणतात बाबा तू तर याला कबूल झाला होतास ना, काहीतरी वस्तू घेऊन टाक. आणि अशा प्रकारे शेवटी ते म्हणतात एक काम करा, 500 रुपये देऊन टाका आणि विषय क्लोज करा. तर अशा प्रकारची फसवणूक झाली होती. एक चांगुलपणा कसा अंगलट येतो या दुसऱ्या घटनेतून समजलं. आता याही 2 घटना मधून जर तुम्हाला काही थोडीशी भीती वाटली नसेल तर तिसरी घटना ही सगळ्यात भयानक आहे. ही घटना अशी आहे की या घटनेमध्ये कुणीही फसू शकतो. आता या घटनेमध्ये 5-10 हजाराचं नाही तर अगदी 80 ते 90 हजार रुपयाचं नुकसान झालं. आता ही घटना कोणासाठी आहे तर ती सगळ्यांसाठी आहे. खरं तर झालं असं की एका मुलाला सेकंड हँड बाईक घ्यायची होती. आता सेकंड हँड बाईकसाठी त्याने OLX नावाची वेबसाईट उघडली किंवा त्या वेबसाईटवर त्याने त्या ठिकाणी उघडली आणि सेकंड हँड स्प्लेंडर सर्च केलं. तिथे त्याला एक नवी कोरी स्प्लेंडर दिसली जी फक्त 15 दिवस वापरलेली होती. म्हणजे अगदी नवीनच. ती त्या ठिकाणी काही लोक 30,000 काही लोक 25,000 देऊ म्हणत होते. आता अखेर त्याने एका याचा कॉन्टॅक्ट काढला, त्या व्यक्तीला फोन केला. त्यांना म्हणाला मी असं आहे. मग अशा पद्धतीने एक घटना त्या पुण्यात घडली. आता ठीक आहे, आता तो त्या ठिकाणी तो व्यक्ती जो पुढला होता OLX वरला तुम्हाला या गाडी बघायला. आता तो व्यक्ती वाटेत 2-3दा फोन करतो, माझ्याकडे 2-3 पार्ट्या ऑलरेडी पैसे घेऊन उभे आहेत. आता जर तुम्हाला गाडी आवडलेली असेल तर मला 5,000 रुपये पाठवा. मग तो मुलगा 5,000 रुपये पाठवतो. त्यानंतर अर्ध्या तासाने पुन्हा फोन येतो. पुन्हा हा थांबून फोन उचलतो. त्याला म्हणतो थांबा अजून 5,000 रुपये पाठा. आणि असं करत करत तो तिथे जाईपर्यंत जवळपास 15 ते 20 हजार रुपये त्याच्याकडून त्या ठिकाणी काढून घेतो. आणि तिथे गेल्यानंतर तो जेव्हा त्या पत्त्यावर जातो तेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचा माणूस नसतो, ना गाडी नसते. तर अशा प्रकारच्या 3ही घटना या पुण्यात घडलेल्या आहेत. खरं तर पुण्यामध्ये नाही तर अनेक ठिकाणी या घटना घडतात. फसवणूक करणारे लोक देखील आता खूप हुशार झालेले आहेत. अगदी प्लॅनिंग करून, अगदी माणुसकीचा फायदा घेऊन आणि अगदी वेगवेगळ्या पद्धती वापरून ते कशा पद्धतीनं जाळ्यात ओढता येईल याचा विचार ते दिवसरात्र करतात आणि अगदी जाळ्यात पकडतात म्हणजे पकडतातच. कारण की माणूस जितका शिकतो तितका प्रगल्भ होतो, तो जास्तीत जास्त माणुसकी दाखवायला जातो आणि इथे सगळा गेम होतो. त्याच्यामुळे आपण कुणाला मदत करतोय, कोणत्या स्थितीत मदत करतोय, आपल्याबरोबर कुणी आहे का, त्याचा कुणी साक्षीदार आहे का हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळेच ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशाच पद्धतीनं जर कुठे एखादी मुलगी मुलगा अशा पद्धतीनं तुम्हाला जर दिसला तर तुम्ही स्वतः मदत न करता तुम्ही पोलीस स्टेशनला फोन करायला पाहिजे. पोलीस त्यांचं कर्तव्य आणि अगदी या गोष्टी अगदी सामर्थ्यपणे हाताळू शकतात. जर अशा त्याचबरोबर दुसऱ्या घटनेमध्ये असणारे जे लोक आहेत, जे अनाथ आश्रम वगैरे वाले, तर अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. आणि OLX किंवा फेसबुकवर त्या ठिकाणी कुठे ॲडव्हान्स पैसे दिले नाही पाहिजे. तर अशा प्रकारच्या सूचना त्या ठिकाणी याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहे. तर अशा घटना तुमच्या सोबत कधी घडल्या होत्या का, किंवा तुमच्याबरोबर वेगळ्या काही घटना घडलेल्या आहेत का? तुमच्या भागात रात्रीच्या वेळी अशा कोणत्या विचित्र घटना घडल्या असतील तर त्याही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू की ज्यामुळे अशी लोक त्याच्यामध्ये बळी पडणार नाही. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.